वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत। मात्र काही ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत। याबाबत वसई-विरार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मतदान प्रक्रिया आता कशा प्रकारे सुरू आहे याबाबत माहिती देत मतदार राजांनी लवकरात लवकर मतदान करा आणि हॉटेल, बस, सलून दुकानात सूट मिळवा असे आवाहन केलं आहे। काय म्हणाले वसई-विरार महानगरपालिका मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पहा। वसई-विरार सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 9:30 पर्यंत 8.49% मतदान झालेलं आहे। सर्व मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आपले मॉकपोलमध्ये सर्व EVM कार्यरत होते। आता 1-2 EVM बंद पडल्याचं आमच्या निदर्शन आल्यावर आमची ज्या टीम आहे त्यांनी जाऊन ते तात्काळ बदलले आणि मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। जे लोक मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये 15% सूट, केस कापायला गेले तर 15% सूट, रिक्षा भाड्यामध्ये 50% सूट आणि परिवहनच्या सेवेत 50% सूट देणार आहे। तरी माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की त्यांनी निर्भयपणे आपलं मतदान करावं। मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे आपलं महानगरपालिकेच्या वेबसाईटवर एकदा चेक करून घ्यावं।